गुड मॉर्निंग मित्रांनो. उठलात का सगळे? मी आत्ताच उठलो. वाजले 10 आणि आज काही पार्ट टाईम वगैरे नाही आहे, तर आज घरी आहे आणि घरीसुद्धा कोणी नाही आहे. रोहन तर इंडियाला गेला आहे कालच आणि बाकी आपापल्या कामाला. तर आता पटकन उठूया, सगळं आवरूया, अंथरुणाची घडी वगैरे करू, कचरा वगैरे काढू. आणि नेमका आज पाऊससुद्धा आहे. ॲक्च्युली आता पाऊस नाही पडत आहे, पण पाऊस पडून गेला आहे सकाळी. सो काही कुठे बाहेर जायचं की नाही ते नंतर ठरवू, पण आता सगळं आवरून घेऊ. सगळं आवरलं आहे आणि कचऱ्याची पिशवी वगैरे पण चेंज केली आहे. तर जो कचरा टाकायचा असतो तो खाली बेसमेंटमध्ये आहे. तर आपण रात्री जाऊ आणि कचरा टाकून येऊ आणि आत्ता मस्त आंघोळ करून येऊ. आणि थंडीसुद्धा खूप आहे, तर मस्त गरम पाण्याने कडक आंघोळ करून येतो आणि मग चहा वगैरे घेऊ आपण. फ्रेश वगैरे झालो आहे, आता चहा घेऊ. पण चहा घ्यायच्या आधी एक काम आहे. थोडे कपडे काढून ठेवलेत, पाठी बघू शकता. तर ते फक्त मशीनला ठेवून देऊ. ॲक्च्युली मशीन इथे आम्ही रात्री लावतो, कारण 11 नंतर जे आहे तर म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल थोडं कमी येतं. अराऊंड जेवढं नॉर्मल बिल असतं त्याच्यात 40% वगैरेच येतं. त्यामुळे फक्त मशीनमध्ये ठेवून देऊ आता, म्हणजे आपल्याला रात्री लक्षात राहील. मग रात्री फक्त बटन ऑन करू मशीनचं. तर हे आता करू आधी आणि मग लगेच चहा करायला घेऊ. चहा पिऊया पटकन. चहा आहे आणि बिस्किट आहे आपले रोजचेच, हे वाले आपले रोजचे बिस्किट. आता जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत दुसरे कुठे आणायला नको आहेत. पण चहा घेऊया. आणि आज घरी कोणीच नाही आहे आणि झोपूनसुद्धा आत्ताच उठलो आहे. तर आराम करण्यापेक्षा थिसिसचं थोडं आपलं काम आहे ते करू, कारण आपल्याला उद्या सबमिशन करायचं आहे परत. तर ते थोडं करूया आणि मग दुपारी जेवणालासुद्धा आत्ता म्हणजे बनवायला खूप कंटाळा आला आहे. सो दुपारी साधंच काहीतरी बनवू, बघूया आता काय ठरवू आपण नंतर काय बनवायचं ते. ऊन पण खूप पडलं आहे आता. ॲक्च्युली आता ऊन पडलं म्हणून मी वेदर चेक केलं, तर दुपारी 3च्या आसपास दाखवतं आहे ऊन. तर आपण एक काम करू, दुपारी काहीतरी साधंसं जेवायला बनवू आणि डायरेक्ट सिटी सेंटरला जाऊ आणि रात्रीसाठी काहीतरी खायला घेऊन येऊ. म्हणजे रात्री काही आपल्याला करायला नाही लागणार, कारण दोघांना पण उद्या पार्ट टाईमला जायचं आहे. मग आज थोडा आरामच राहील संध्याकाळी किंवा रात्री. तर जाऊ 2-3 वाजता आणि पटकन घेऊन येऊ. आणि आपल्याला ही यायच्या आधीच यावं लागेल, कारण चावी एकच आहे. तर लगेच आता थिसिस रिव्ह्यू करतो, जेवायला बनवू दुपारी साधंसं, जेवू आणि मग पटकन जाऊन येऊ. तर आज काही सिटी सेंटर एक्सप्लोअर करायला मिळणार नाही, कारण लगेच यायचं आहे म्हणून. पण जेव्हा दोघं पण आम्ही घरीच असू, जेव्हा सुट्टी असेल दोघांना, तेव्हा आपण नक्की जाऊ सिटी सेंटरला आणि चांगलं एक्सप्लोअर करू सगळं. मित्रांनो, थिसिसचं काम पूर्ण केलं आहे, मोस्टली पूर्ण झालं आहे. थोडंसंच फक्त राहिलं आहे, म्हणजे थोडी अलाइनमेंट किंवा फॉन्ट वगैरे चेक करायचं ते सगळं राहिलं आहे. तर ते होऊन जाईल आज संध्याकाळी किंवा रात्री. आणि आत्ता वाजलेत 1:30, तर त्यामुळे आपण पटकन आता जेवायला जाऊया, म्हणजे जेवण बनवायला जाऊया, कारण बनवायचंच आहे. तर मी विचार केला की आता राईस लावून पटकन दही तडका करतो
म्हणजे पटकन जेवून आपल्याला सिटी सेंटरला जाता येईल. कारण ऊन पण आता पडलं आहे बऱ्यापैकी, तर 2-3 वाजता पण अजून ऊन असेल, तर मग पटकन आपण जाऊन येऊया लगेच. तर मित्रांनो, राईस बनवूया आधी. आता हा आहे बासमती राईस, पण आम्हाला म्हणजे दुसरं चेंज करायचा आहे तो. पण आता हल्ली आम्ही 1-1 किलोच्याच बॅग आणतो. तर नंतर आता आम्ही थोडं म्हणजे दिवसांनी जेव्हा एकत्र ह्याला जाऊ शॉपिंगसाठी, तर तेव्हा 15-20 किलोचीच बॅग आणू डिरेक्टली. कारण ती म्हणजे बरी पडते, चीप पडते ह्याच्यापेक्षा. तरी 1 किलोची बॅग जवळजवळ 1.5 युरोला वगैरे पडते. तर मला नेक्स्ट टाईम तेच आणू सगळं. तर थोडा आता राईस धुवून वगैरे घेऊया. राईस धुवून घेतला आहे स्वच्छ. त्यात थोड्याशा या फ्रोझन व्हेजिटेबल्स टाकू. यात आता काय काय कॅरेट, बीन्स, मटर आहे, कॉर्न आहे. तर थोडंसंच टाकू, जास्त नाही, म्हणजे थोडंसं असं चांगला फ्लेवर यायला फक्त. कारण मला एकट्यापुरतंच बनवायचं आता, तर मग थोडेसे फक्त घेतले. ते फक्त फ्रीजरला ठेवून देऊ परत. हे ॲक्च्युली आता खूपच कडक आहेत, तर मी गरम पाणी करून ठेवलेलं मगाशी. तर ह्यांना फक्त थोडंसं सोक करून ठेवूया 1-2 मिनटं, म्हणजे तोपर्यंत ते हे होतील, सॉफ्ट होतील. एक कांदा लागेल फक्त आपल्याला दही तडकासाठी. कांदा घेऊ. राईससुद्धा रेडी आहे आणि आपला दही तडका पण लगेच झालं. किती जास्त पण 10 मिनटंच लागली मॅक्स. तर जेवण वगैरे झालं, आवरलं सगळं, भांडी पण घासून टाकली आणि तयारीसुद्धा केली आहे. कारण आता लगेच निघायला हवं, कारण 3 वाजलेत. तर आता पटकन निघूया आणि डिरेक्टली आता जाऊ डब्लिन सिटी सेंटरला. तिथे काहीतरी अजून ठरवलं नाही आहे काय घ्यायला हवं आहे खायला रात्रीसाठी, पण तिथे जाऊया आणि मग ठरवू की काय खायला घ्यायचं आहे. बाहेरूनच बस आहे, तर मोस्टली 10 मिनिट्स लागतील मॅक्सिमम. तर पटकन जाऊ आणि लगेच येऊ. सलोनीसुद्धा आता सुटेल पार्ट टाईमवरनं, तर थोडं खायला घेऊन जाऊ काहीतरी. इथे एक शॉप आहे शॉर्माचं चांगलं. ॲक्च्युली लास्ट टाईम म्हणजे 2 वेळाच खाल्लं आहे, पण चांगला वाटला. तिथे कल्चरल काहीतरी सुरू आहे. पोर्टल आहे. तर हे डायरेक्ट न्यूयॉर्कला, हे दुसऱ्या साईडने न्यूयॉर्ककडची माणसं बघू शकतात. तर लाईव्ह आहे. तो डिलक्सवाला घेतला आहे चिकन शॉर्मा 16.50चा. तर दोघांसाठी माझे पोटसुद्धा भरून जाईल.
आपला तिथे प्रिपेअर होतो. आता घेऊ पटकन आणि जाऊ लगेच. आता बस पण लगेच मिळते की नाही माहीत नाही. हा जो मोठा पिलर दिसतोय समोर, त्याला म्हणतात स्पायर. ॲक्च्युली हे डब्लिन सिटीच्या एकदम सेंटरला आहे, त्यामुळे ह्याच एवढ्या पार्टला सिटी सेंटर म्हणतात. चार वाजले, अजून तरी 5-1 मिनटं चालावं लागेल स्टॉपसाठी. जाऊया पटपट. पण एकदा बस मिळाली की फक्त 5-10 मिनटंच लागतील घरी पोचायला. गाईस, जस्ट आलो आहे घरी. 4:30 वाजले आणि येताना शॉर्मा टेकअवे आणि डोनटसुद्धा घेऊन आलो, कारण 1 युरोला 1 मिळत होता. तर ती 6 युरोची एक बॅग होती, तर मग तीच घेतली डिरेक्टली. आणि आता थोडा वेळ बसूया, म्हणजे सलोनीसुद्धा येईल थोड्या वेळाने. आणि सलोनी आली की मग पटकन आपण चहा घेऊ आणि रात्रीसाठी मग शॉर्मा खाऊ. मग आज नो जेवण. निखिल, चहा गेली मी, चल ना. चल ना लवकर, चहा घेऊया. कसले आवाज काढतोय तू? चल ना लवकर. कोण बोलते दुसरं? मी बोलते. तू बोलते. चल गाईस, चहा वगैरे घेतली संध्याकाळी, सलोनीनेच केलेली चहा, आणि थोडा आराम पण केला. आता वाजले 9:30 वाजले. तर आता फक्त जेवायला बसायचं. जेवण काही करायचं तर नव्हतं, त्यामुळे थोडं माझं लेटच उठलो, थोडासा आराम केला फक्त बसून. आता जेवायला बसू. छान शॉर्मा वगैरे आणला आहे. तो का संध्याकाळी नाही खाल्ला, कारण चहा पिली फक्त संध्याकाळी. तर आता शॉर्मा घेऊ, खायला बसू. छानपैकी आता जेवण वगैरे झालं आहे. तर आता फक्त 2च कामं राहिलेत शेवटची. आता वाजलेत बरोबर 11:15. तर आता फक्त एक काम करूया की जो आपण कचरा काढलेला सकाळी तो खाली टाकून येऊया डस्टबिनमध्ये, जो मोठा डस्टबिन आहे त्याच्यात, आणि वर येऊन लगेच मशीन सुरू करू, म्हणजे आपले कपडे पण धुतले जातील पटकन आणि ते ऑटोमॅटिकली बंद होईल. तर आता जाऊया पटकन आणि कचरा टाकून येऊ. चलिए पटकन.
पहिल्याच लिफ्टने जाऊ खाली, तिकडच्या जाण्यापेक्षा तिकडनं लांब जाऊ. ही थोडी जुनी लिफ्ट आहे, तिकडची थोडी जी आहे ती नवीन आहे. बेसमेंटला किती काळं बसतो ना खाली. चला आला. काळं बघ किती, कोणच नाही. चल चल पटकन जाऊया, ती मशीन ही करू, थोडी चालू करू. 11 वाजले ना. कचरा तर झाला, आता पटकन मशीन लावू आणि पटकन झोपून जाऊ, कारण सकाळी परत पाटणाला जायचं आहे. तर परत आता उठावं लागेल सकाळी 6:30 वाजता. मशीन पण लावून झाली आहे आणि आता वाजलेत बरोबर ते 11:30. तर आता झोपून जाऊया पटकन, कारण सकाळी परत पार्ट टाईमला उठायचं आहे लवकर 6:30 वाजता. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण परत पुढच्या व्लॉगमध्ये.